देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, शिवानं संगावा धाडलाय रे, शिवानं संगवात आणलाय रे, आन पडली तर मरायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. दान पडली तर मरायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. आज मी चाललोय किल्ले रायरेश्वर आणि किल्ले किंजळगड. नमस्कार, मी फिरणारा. रात्री 1 वाजता आम्ही पुण्याहून निघालो. सोबत होती सेवक सह्याद्रीची 80 मावळ्यांची टोळी. पण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणं सोपं नव्हतं. घाटात खूपदा गाडी अडकली, पण कसेबसे आम्ही पायथ्याशी पोहोचलो आणि थोडा आराम केला. सकाळी गरमागरम नाश्ता करून आणि प्रार्थना करून ट्रेकला सुरुवात केली. पोहाडी गीत गात आम्ही किंजळगड किल्ल्यावर पोहोचलो. इथे किल्ल्याचा पहिला दरवाजा अस्तित्वात होता. पांडवकालीन गृह हे नक्की पाण्याचं गृह नैसर्गिक आहे की मानव निर्मित आहे हे सांगता येणार नाही. या गडाचा इतिहास सांगायचं म्हटलं तर 12व्या शतकामध्ये राजा भोज यांनी हा किल्ला बांधला होता. अखंड कातडमध्ये कोरलेला कातडकडा, दगडापासून तयार केलेल्या पायऱ्या आहेत. हे आहे किल्ल्यावरचा सगळ्यात मोठं पाण्याचा तळ. किंजळगड किल्ल्यावर असलेला हा चुन्याचा खाना आहे. हा चाक किंवा दगड चुना तयार करण्यासाठी वापर केला जात होता. किल्ल्यावर हे दारू गोळ्याचे कोठार आहे. किल्ल्यावर असलेले प्राचीन किडंजाई देवीचे मंदिर इथल्या काही स्थायिकांच्या आणि काही किशोर मस्के दादांसारख्या मावळ्यांच्या मदतीने पुन्हा हे मंदिर उभारण्याचं काम करत आहे. यांच्यासोबत पुन्हा 50 मावळ्यांनी मिळून इथे दगड खांद्यावर उचलून रोज किल्ल्यावर आणतात. पूर्ण किल्ला बघून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत काही खेकडे दिसले. काही लहान मुलं आपल्या वडिलांना मदत करत होती. पण किल्ले रायरेश्वरकडे जाताना आमची गाडी पुन्हा अडकली.